काय ग? काल रात्री अंजू चिडली होती तुझ्यावर? तू पैशांवरून तिकडे कुठे गेलास? कारण तिची ही चिडचिड पैशामुळेच होतीये हे समजतंय ना मला. माझं अंथरुणच तोकडं आहे, त्याला ती बिचारी काय करणार. पण ती वाईटपणा घेत असली ना तरी ती मनाची खूप चांगली आहे, मी सांगतो तुला. दादा, ही गोष्ट मला माहित नाहीये का? तिची ओढाताण पाहते ना मी, पण मी काहीच करू शकत नाही. हे बघ, तुला खरं तर काहीच करायला लागतं का म्हणे. भावाच्या घरात राहतेस तू आणि तुला जे काय शक्य आहे ते सारं तू करतेच आहेस ना. दादा, कधी कधी असं वाटतं ना की ही जी सगळी मधली वर्षात ना ती भुरकन उडून जावीत आणि मी माझ्या हक्काच्या समीरच्या घरी असावं. असंच होईल. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील आशू. पण एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव. भुरकन उडून जातात ती सुखाची वर्ष, दुःखाची वर्ष मात्र संथ पावलाने जात राहतात आणि जाणारा प्रत्येक क्षण आपल्याला एक धडा शिकवून जातो. अरे नामदेवा, पी आता तो चहा. होय, पितय पितय. गरम असा ना मग. आणि काय मासाहेब, माणसांना जास्त चाय पिऊ नये. काळीच करापता त्यांना आणि रंग पण काळो पडता. त्यात मी जो असो मग. हो का? म्हणजे आणि काय मी आपल्या सगळ्या नोकरांका सांगून ठेवलंय, माका चाय द्यायची पण थोडीशी, म्हणजे मासाहेबांका बरा वाटतात. खरा की खोटा? अगदी खरंय. मग काय मग नामदेव, मजा आहे तुमची. मजा? मग रोज त्या नव्या सिलिंग वरून जायचं यायचं कसं वाटतंय? कसं वाटता काय सांगू तुमका. जीव मुठीत धरून बसतोय मी गाडीत. समजा गाडी निघाली आणि पुलाच्या मधोमध गेली आणि तो सिलिंग पूल कोसळलो. मग काय होय? काय असा जन्मभर आम्ही मासे खाल्ले आणि समुद्रात बुडान मेलो की माशांनी मग आमका खाल्ल्यानी, म्हणजे झाली फिट्टम पाठ. अरे वा, मासाहेब बिरबलाच्या गोष्टी ऐकतात ती काय? अरे सकाळी सकाळी या नामदेवाच्या गोष्टी ऐकल्या ना की कसं फ्रेश वाटतं. काय काय मी नामदेवला बोलता येतं? काय रे, मला काय गोष्टी वगैरे सांगत नाहीस कधी? हा, बर, या फाईल्स काही गाडीत ठेव. बर. मा, मी तुला काल त्या जाहिरातीबद्दल बोललो होतो बघ. हो हो, अरे वाचली मी ती जाहिरात. एकही मुद्रण दोष न होता व्यवस्थित आलेली आहे. अगं, पण त्या जाहिरातीला रिस्पॉन्ड देणाऱ्या कॅन्डिडेट्स व्यवस्थित असू देत ग. शुभंकर, आता आता जाहिराती संदर्भात एक फोन आला होता. काय म्हणाली ती बाई? मी त्या बाईला आपल्या घरचा पत्ता दिलाय. 12 वाजता येणार आहे भेटायला. हो, त्या मनाने लवकर रिस्पॉन्स आला नाही. तू म्हणत असलास तर मी थांबू का? नाही, तुला कुठे जायचंय का? हो रे, केसी कॉलेजच्या साहित्य मंडळाचा कार्यक्रम आहे, त्यांनी बोलवलं होतं. नाही, मग तुम्ही गेलात तरी चालेल. शुभू आहे, आम्ही बोलू तिच्याशी. नक्की? नक्की. अगं, तू अजिबात काळजी करू नको मा. त्या बाईचं नाव काय? मिसेस नगरकर. तू एक वेणीवर आणि एक खाली असं बांधू नकोस, हा, व्यवस्थित बांध. सगळ्या मुलींची कशी काय एकच तक्रार असते? अगं बरोबरच आहे, कारण वेणी बांधणाऱ्या सगळ्या जणी एक वर आणि एक खाली असं बांधतात. मला अजिबात आवडत नाही ते. बघ, पुरे आता. चला पुढचं रिव्हिजन. मला येत आहे ना सगळं. बघू दे ना मला. मी मराठीत एक वाक्य सांगणार, ते इंग्रजीत करायचं. बरं. माझी पुढच्या वर्षी अमेरिकेला जायची योजना आहे. खरंच? लग्न करून? पावळट. ते भाषांतरासाठी दिलेलं वाक्य आहे आणि सारखी हलू नकोस. आय प्लॅन टू गो टू अमेरिका नेक्स्ट इयर. बरोबर. मला तुझा सल्ला हवा आहे. आय वॉन्ट युअर ॲडवाईस. अरे वा, आज तू छान दिसतेस. आय थिंक इनफ नाव. काय?
मला असं वाटतं की आता अभ्यास पुरे. अरे ऐक, हाय. हॅलो अश्विनी, मला लवकर भेटायला ये. खूप इम्पॉर्टंट आहे. किती असा आणीबाणीचा सूर कसा लावतेस ग कायम? मी मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. कधी येतेस? येते, कामावर जाता नाही. हां ठीक आहे, लवकर ये. घ्या. रोज सकाळी सकाळी पिंपळावरच्या मुंजासारखा येऊन बसतो माझ्या मानगुटीवर. तो चहा ढोस आणि फूट. आवाज खाली, आवाज खाली. माझ्या बरोबर हरिरवी करायची नाही. मी साहेबांचो खास माणूस असे आणि तू साहेबांची भांडी घासू असं, समजला? झंडी घ्यायचं असं खास माणूस म्हणून. मग काय रे, तुला इंग्रजी वाचता येतं? म्हणजे काय? काय लिहिलंय ते कळलं का? कळतं? आता म्हणजे मगाशी मराठी पेपर वाचलंय, हा. पण तोच मजकूर हा इंग्रजीमध्ये बरोबर छापल्याने आहे की नाही त्या चेक करते, समजला? अगो बाया, मग शेकोर. काय रे नामे, हा तुला काही कळलं का? आता म्हणजे तसं मका तोडक्या मोडक्या इंग्रजी येता, आपण हे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. हा. आणि काय गो, तुका काय छापूच्या अगोदर सगळे खबरी कळतात की काय? हा नाही रे, तसं नाही. मग मी काय म्हणते ते ऐक. काय? अरे साहेबाचं मूल पोटात वाढवण्यासाठी बाई पाहिजे, बाई. हे देवा रामेश्वरा, हे असा काय इप्रित साहेब करतील आणि ती पण पेपरात जाहिरात देऊन? अरे मी फक्त ऐकलंय, 9 महिन्यासाठी बाई पाहिजे, रगड पैसा देणार आहे. काय गो, हल्ली तू मोठ्या लोकांच्या गोष्टी चोरून ऐकतस की काय? नाही रे, मग? कानावर पडलं तर ऐकलं. आता कानाला काय झाकणं आहेत डोळ्यासारखं मिटून घ्यायला? नाही, ह्या काहीतरी आखरीतच असा बाबा. तेव्हाच त्या मीराताईच्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडल्यानंतर ह्या दोघांचे चेहरे जत्रेत हरवलेल्या पोरासारखे कावरे बावरे होतात. तसंच असतं र बाबा, तसंच असतं. काय आहे, मोप पैसा आहे, पाण्यासारखा वाहतोय, पण हात बुचकळून घ्यायला कोण नाहीये. हे बघ नाम्या, जिथं चणं असतात तिथं दात नाही, आणि जिथं दात आहे तिथं चणं नाही. काय गो तारग्या, हा. तुका तर 4-5 बाळांपर्यंतचा अनुभव असा ना, हा. मग तूच का नाही साहेबांसाठी एक टाइम जरा आपल्या नाम्या, हा? आज बोललास तर बोललास, हा, याद राखून ठेव, परत बोललास तर. अरे गरीब असते म्हणून काय झालं, आबरूदार बाई आहे म्या. अरे पैशासाठी मी काय लोकांचं पोटात वाढवू? माझ्या नवऱ्याला जर कधी कळलं ना, तर जिथं उभा कापून टाकीन तो. ढोसतो छान फुट. बाबा, मालू, इथे योग वशिष्ठांचा उत्तरार्ध ठेवलेला होता, ठाऊक आहे का तुला? कुठे आहे तो? बाबा, हा कुठे आहे? मी मायमध्ये निबंध लिहिलाय, कसा झालाय सांगा ना. बघू. अरे वा, उत्कृष्टच लिहिलंयस की. हा, आईचं चित्र रेखाटलंयस अगदी. पण मला काय वाटतं माहितीये का मालू, की या निबंधाच्या शेवटी एक सुभाषित हवं, संस्कृत सुभाषित. इंग्रजी निबंधात संस्कृत सुभाषित? हा, काय हरकत आहे? वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतासी कोही विज्ञातुमर्हति. बरं बाबा, वही द्या मला, उशीर होतोय. पण हे सुभाषित लिही हा निबंधाच्या हो, हो, शेवटी. नक्की, खूप फरक पडेल तुला, सांगतो मी. नक्की. काय हे काय चाललं दोघांचं? हा, आणि तुला क्लास लावलाय ना, तुला काही अडचण असेल तर तुला बाईंना नाही विचारता येत? हो गाई. मला हे काय तुमचं कळतच नाही. घरामध्ये बाप शिक्षक आहे आणि हिला बाहेरची शिकवणी. मग काय करायचं? हा, तुमच्या मतानुसार जगामध्ये संस्कृत हा एकच विषय आहे, आणि उद्या तिला गणितामध्ये काही अडचण आली तर तुम्ही तिला काय भाषाचं मृच्छकटिक शिकवत बसणार आहात?
मृच्छकटिक भासाचं नव्हे शूद्रकाचं. पण असो, ही 2 नावं तुला ठाऊक आहेत, हेही नसे थोडं की. हो आहे मी महामूर्ख. आणि काय तू काय असत बसतेस इथे? क्लास आहे ना तुला? त्या बाईना दिले महिन्याभराची फी. चल जा क्लास जा. येते बाबा. चल चल. आणि नीट जा ग कडेनी. वज्रादपी कठोरा आणि मृदुनी कुसुमादपी. तुम्हाला वेळ आहे थोडा? एक 5 मिनिटं आहेत. नारळ फोडून द्या. काय भावा बहिणीचं काय चाललं होतं सकाळी? ती बोलते पण मनात काही नसतं. काय सांगत काय होतं तिला? पटलं ना तुला आता? मी तुझ्या माघारी तुझ्याबद्दल वाईट बोलत नाही. पटलं की नाही? मग मी काय वाईट बोलते तिला? अहो पहाटे 3 वाजता खालती जाते ती समीरला भेटायला. बघणाऱ्यांनी काय समजायचं? अंशू, अगं तो कोणी लुंग्या सुंग्या नाहीये. आशूचं लग्न ठरलंय त्याच्याशी. ठरलंय ना लग्न? मग जरा धीर धरा की. ती इथे राहायला आली ना तेव्हाच मी तुम्हाला बजावलं होतं. वयात आलेली मुलगी आहे, नसत्या जबाबदाऱ्या डोक्यावर घेऊ नका. पण ऐकलं तुम्ही माझं? अंजलीला काय कळतंय? ही नुसती सुभाषित तोंडावर फेकायची की तुम्ही महान. आणि मी व्यवहारी बोलते म्हणून मी वाईट? ए बाई, कोण वाईट ठरवतंय तुला आता? गोल फोडा तो, नंतर खावताना त्रास होतो मला. होय. नाही, तुम्ही वाईट म्हणा नाही तर चांगलं म्हणा. माझ्या पदरात एक अडनिड्या वयाची मुलगी आहे. तिला डोळ्यात तेल घालून जपायचंय मला. मी समीरला परवा सांगून टाकलं, तुला जे काही निरोप द्यायचे असतील, घ्यायचे असेल ते या घरात येऊन घे आणि दे. तुमचं खाजगी प्रेमाचे ते तमाशे आहेत ना, ते रस्त्यावर नकोत. आणि रात्री 3 वाजता तर नकोच नको. अंशू, अगं काय बोलतेस काय तू? हा ना शुद्ध असंस्कृतपणा आहे. संस्कृत विषय नव्हताच मला. आणि त्यावेळेला गणित पक्क होतं माझं. आणि आजही आहे. गणितात ना संस्कृत सारखे प्रत्येक शब्दाला 17 अर्थ नसतात. जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी 2 + 2 4च होतात. या नारळ पाणी प्या दे. बोला सरजी, आज तुमची डेट फ्री कशी काय? शूटिंग, मीटिंग, डबिंग काहीच कसं नाही आज? उगीच टोमडं मारू नकोस. 2 शॉटच्या मध्ये वेळ होता म्हणून फोन केला. बाप रे, एवढा वेळ दिलात तुम्ही आम्हाला. थँक्यू. हां बोला सर, काय एवढं महत्वाचं काम होतं? काय आहे, तुझी सिरियल एकतर मी बघत नाही. बरं, तुझी नवीन फिल्म अजून मुंबईत रिलीज झाली नाहीये. आणि राहता राहायला गॉसिप मॅगझिनमध्ये जे तुझ्याविषयी लिहून येतं त्यात मीरा इतकाच मलाही काही इंटरेस्ट नाही. त्यामुळे काय काम आहे ते सांगा. नेहमीप्रमाणे एक पिक्चर सांगायला. बोला. मला सांग, हॉटेलमध्ये फळांची झाडं का वाढत नाहीत? झाडं वाढत का नाहीत हॉटेलमध्ये? कोण गेस कर ना. पण खरं सांगू नमिता, मी वेगळंच बोलायला खरं तर फोन केलाय. पण आधी ह्याचं उत्तर तर दे ना. काय ते येईल का? पण तुम्ही तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर शोधताय ना ते फॅन्टॅस्टिक आहे. मी ऍड वाचली. हां, ऍड दिली खरी. एका बाईचा फोनही आला होता. बघूया काय होतं. मी येऊ का बाईचा इंटरव्ह्यू घ्यायला? नाही, नको. तुमच्या प्रेझेन्समुळे ती आमच्याकडे सध्या लक्षही देणार नाही. ॲज यू विश. पण जमलं तर संध्याकाळी मी आणि मीरा, म्हणजे मीरा आणि तिचा कन्हैया येऊन जातील. ओके ओके. हॅलो हॅलो. अरे पण आधी त्या प्रश्नाचं उत्तर दे. हॉटेलमध्ये झाडं का वाढत नाहीत? अगं उत्तर सोपं आहे, कारण तिथे वाढायला वेटर्स असतात. चल बाय, ठेवतो फोन. किती काय झालं ग? एवढं अर्जंटली का बोलवलंस? काय झालंय, कोणी सांगणार आहे का मला? बहुतेक मी गेल्यावर बोलेल ती. मी जातो,
तुम्ही बोला. तू का अशी तडतड करतोयस? काय झालंय? अशी लिव्ह इन. जाऊ दे त्याला. स्वतःला फार शहाणा समजायला लागलाय तू. ते काय झालं? नाही काय नाही, विशेष काय नाही. आमचं नेहमीच आहे, होईल सॉल्व. होईल सॉल्व? तुला अक्कल आहे का? तिकडे वहिनी घरात बाळंतीण, समीरची नोकरी गेली, माझी नोकरी तुटपुंजी. मला फोन करतेस, अर्जंटली यायला सांगतेस आणि बोलतेस होईल सॉल्व. आशू आशू कूल डाऊन. व्हॉट हॅपन? इतकी का एक्साइट झालीस? जाऊ दे. जाऊ दे काय? आशू, हा राग नक्कीच माझ्यावरचा नाही. काय नाही. सगळी दुःख, सगळी संकट आणि सगळ्या कटकटी हातात हात घालून चालून आलेत आमच्या आयुष्यात. समीरच्या नोकरीचं टेन्शन घेतलंस का? ते तर आहेच ग. घरच्या कटकटी काही कमी आहेत का? वहिनीने आज सकाळी समीरला फोन करून त्याला झापलं. का? काय झालं? काय नाही. समीरचा जॉब संपल्यानंतर तो मला भेटायला येतो रात्री. मग आम्ही तिकडे रस्त्यावर भेटतो रात्री. बहिणीला ते आवडत नाही. आशू, इट्स ओके. एव्हरीथिंग विल बी फाईन. नमस्कार. बसा ना, बसा. मी मिसेस नगरकर. मी शुभंकर प्रधान आणि ही माझी बायको नमिता. नमस्कार. ताराबाई, चहा घ्या. नाही नको, थँक्स. आत्ताच झालंय. ओ, अच्छा. ती जाहिरात आम्हीच दिली होती. आम्हालाच मूल हवंय. तुम्ही मिसेस नगरकर म्हणजे? मी डिव्होर्सी आहे. 2 वर्षांपूर्वीच माझा डिव्होर्स झाला. मला 5 वर्षांचा एक मुलगा आहे. तो माझ्याचकडे असतो. पण मग तुम्ही? मी आधी तुम्हाला आमची भूमिका जरा नीट समजावून सांगतो. आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत, पण आम्हाला मूल नाहीये. समजा आपल्या या चर्चेनंतर जर आम्ही तुम्हाला सरोगेशनसाठी निवडलं तर प्रेग्नन्सीचा सगळा खर्च आणि त्या व्यतिरिक्त मोबदला म्हणून आम्ही तुम्हाला एक मोठी रक्कम द्यायला तयार आहोत. तुमच्या काही अपेक्षा आहेत का? तुमच्या मुलाला जन्म दिल्यानंतर मला माझ्या मुलाच्या भविष्याची किंवा त्याच्या शिक्षणाची काळजी करायला लागू नये, बस एवढीच अपेक्षा आहे माझी. आणि मला वाटतं ती रास्तच आहे. तुम्ही फक्त याच कारणासाठी हा निर्णय घेतलात का? हो. आम्ही तुम्हाला मोबदला म्हणून 25 लाख रुपये देणार आहोत. तुमच्या सगळ्या मेडिकल टेस्ट झाल्या आणि त्यात काही प्रॉब्लेम नसला तर आधी 10 लाख आणि बाळ जन्माला आल्यानंतर उरलेले 15 लाख. चालेल, मला मान्य आहे. मी जर तुम्हाला काही प्रश्न विचारले तर तुम्हाला राग नाही ना येणार? छे छे, विचारा ना. दिवस गेल्यावर तुम्ही पळून मिळून देणं जाणार? अहो म्हणजे काय की नंतर कदाचित बाईचं मन बदलू वगैरे शकतं ना. म्हणजे तशा काही केसेस झाल्या आहेत म्हणून हिने विचारलं असं.
हे पहा, मला माझ्या मुलासाठी तुमच्याकडून पूर्ण 25 लाख रुपये हवेत. अहो, मी अर्ध्यात पळून जाऊन माझं स्वतःचं 15 लाख रुपयांचं नुकसान का म्हणून करून घेऊ? आणि समजा मी जर तसं केलं तर तुम्ही मला शोधून काढाल आणि माझ्याकडून पूर्ण रक्कम वसूल कराल याची मला खात्री आहे. तुमच्या घराण्यात कोणाला अनुवंशिक आजार? नाही. तुमचा डिवोर्स का झाला? म्हणजे अगं, या गोष्टीशी आपला काय संबंध आहे? संबंध असू शकतो. या बाईच्या स्वभावामुळे किंवा एखाद्या वाईट सवयीमुळे जर हिचा डिवोर्स झाला असेल तर. एक मिनिट. हे पहा, माझ्या मिस्टरांना दारूचं व्यसन होतं. ते रोज दारू पिऊन यायचे आणि मला मारझोड करायचे, म्हणून मी डिवोर्स घेतला. हो, तशी कोर्टाची कागदपत्र सुद्धा आहेत माझ्याकडे. ओके, तुमच्याकडे तुमची पत्रिका आहे? मीता, अगं कशाला? आपलं ठरलंय ना की मला पत्रिका हवी आहे. मी तुला आधीच सांगितलं आपण काय बोललो होतो? ती अरे पण मला पत्रिका पत्रिका. ओके ओके, आहे माझ्याकडे. हवं तर मी आणून देईन तुम्हाला. तुमच्या घराण्यात कोणाला मानसिक आजार वगैरे, म्हणजे वेडाचे झटके किंवा तसं? अहो, काय तमाशा चालवला तुम्ही? कसले प्रश्न विचारताय? मला वाटलं होतं आपल्या हातून एका आईला मूल मिळेल आणि आपल्याही मुलाच्या भविष्याची तरतूद होईल, म्हणून इथं आले होते मी. तुम्ही इथे येऊन आमच्यावर उपकार नाही करतात. त्याची पूर्ण किंमत देणार होता मी तुम्हाला 25 लाख रुपये. मीता, 25 लाख रुपये देताय म्हणून तुम्ही मला विचारता की माझ्या कुळात कुणी वेडा आहे का? अहो, मला तर तुम्हीच वेड्या दिसताय. आणि म्हणूनच परमेश्वरांनी काळजी घेतलीये, नाही तर एव्हाना तुम्ही वेड्यांची पिढीच जन्माला घातली असती. कोण 9 महिने हे असल्या वेड्याबाईचा ताप सहन करणार आहे? ओ ओ, थांबा, तुम्ही काय म्हणालात मला? मी जिवंत सोडणार नाही. शांत हो. मी वेडी, मला वेडी म्हणाला त्या? मीता, How dare she talk to me like this? मीता, शांत हो तू. अरे पण ऐकू शकेल. शांत होती. रोहन, काय रे, इथे असा काय गुट मिळतोयस? वर नाही काय यायचं? काय नाही, बँकेत गेलो होतो. तिथे गाडी पार्क करायला जागा नाहीये ना, मग इथे येऊन पार्क केली. किटी काही बोलली का तुला? काय? तुझं काय मत आहे त्याबद्दल? कशाबद्दल? म्हणजे तुमच्या भांडणाबद्दल माझं काय मत असणार? किटीने मला काहीच सांगितलेलं नाहीये, त्यामुळे तू तरी प्लीज सांग काय झालंय. मी? हो, तुला मत हवंय ना माझं त्याबद्दल? प्लीज यार, मस्करी करू नका माझी. जाऊ दे, मी जातो. रोहन, अरे मला सांग तरी का, तुम्ही दोघे असं का करताय? रोहन, मीता, ही काय प्रश्न विचारायची पद्धत झाली? साधा सभ्यपणा आणि शिष्टाचार नाही तुझ्यात? काय चुकीचं वागले मी? माझ्या बाळाला जन्म देणारी ती बाई हे प्रश्न विचारायला नको? अगं त्याला कोण नाही म्हणताय, पण बोलण्याची एक पद्धत असते मीता. अगं, आणि सगळ्या मेडिकल टेस्ट आपण करणार होतो ना, त्यात कळलं असतं ना सगळं. मानसिक आजार मेडिकल टेस्ट मध्ये कळत नाही शुभंकर. हो का? म्हणून तू हे तिला विचारतेस. तुला काय वाटलं, तू जे विचारशील त्या प्रश्नाची ती खरी खरी उत्तरं देणार आहे? आणि 25 लाख बाळाच्या बदल्यात म्हणजे काय फार मोठी रक्कम वाटते तुला? अगं, ती जे करायला तयार होती ना, त्या बदल्यात आपली अख्खी प्रॉपर्टी दिली असती मी. एक लक्षात ठेव, 9 महिने पोटात वाढवलेलं बाळ सहजासहजी दुसऱ्याला देऊन टाकणं सोपं नाहीये. पण त्या वेदना तुला काय करणार ग? तुला कधी बाळ बोल, का गप्पा बसलास? काय म्हणायचं होतं तुला? त्या वेदना मला कशा कळणार, कारण मला बाळच नाहीये. हो, हेच म्हणायचं होतं ना तुला? आय एम सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. तुला तेच म्हणायचं होतं, दुसरं काय म्हणायचं होतं तुला? आय एम रिअली सॉरी मीता. अगं, ते मी असं रागाच्या भरात जरा. नाही, थँक्यू. मला कळलं तुझ्या मनात काय चाललंय. अगं, रागाच्या भरात माझ्यातून
हॅलो, ती सरोगेट मदरची ॲड तुम्हीच दिली आहेत ना? हो, कोण बोलताय आपण? मला त्या संदर्भात तुम्हाला भेटायचं आहे. कधी आणि कुठे येऊ? आपलं नाव काय मॅडम? भेटल्यावर सगळं नक्की होईल, तेव्हा कळेलच ना. ठीक आहे. उद्या येऊ शकता का? हो. कुठे? डॉक्टर मीरा पुरंदरे यांच्या क्लिनिकवर. वर्सोवा रोडवर क्लिनिक आहे. बघा तिकडे एक मोठं गणपतीचं मंदिर आहे. मला माहिती आहे ते. मी येईन. एक मिनिट. तुमच्या मिस्टरांना याबद्दल माहिती आहे ना? मी अनमॅरिड आहे. लग्न झालेलं नाही माझं. बाकी सगळं उद्या भेटल्यावर बोलू. थँक्स.